नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले, म्हारवड्यात रात्री कचकच झालेली बातमी धोंडीबानं आप्पाला दिली. आता पुढे. धोंडीबा असं म्हणतोय तेवढ्यात सायब्या आला. सकाळधरनं 4 येळा आलो. रातीच याचा तर उगच कशाला म्हणलं लांबडं. काय झालं तरी काय? आम्ही कुणाच्या गाड्यापुढं बँजो वाजवायचा? तो विचार करू लागला आणि स्वतःशी पुटपुटल्यागत म्हणाला, काय होतंय तेच कळना. कुणाच्या म्हणजे? आप्पाला काही समजना. गावात 2 गाडं निघणार आहेत. कोण म्हणतंय? धोंडीबाचं सांगणं आप्पाच्या लक्षात यायला लागलं. आता कोण? तासभर तुम्हीच म्हणा. राती पुढारी आमच्याकडं आलतं. आता आलतं म्हणण्यापरास आमच्या गवतूच्या रकम्यानंच त्यासनी आणली ती. सायब्या पांडू पाटलाचं नाव न घेता बोलत होता. मग काय म्हणाली पुढारी? आप्पाला उरसाची तयारी गावात काय चाललीया ती दिसायला लागली. त्यांचं मत आहे आमच्या गाड्यापुढं आधी बँजो वाजवायचा. त्यांचं आणि आमचं कुणी ठरविलं? आता तेच तर आम्ही विचारायला आलोय. मी गवत्याच्या रकम्याला म्हणलो तरी आम्ही भांडवल कुणी दिलंय आपणासनी? तर आमच्यावरच धावून येतोय. रात्रीच भांडणं व्हायची. मीच पोरासनी म्हणलं बघू उद्या. गवत्याला मस्ती आली आप्पा. काय पण म्हणा. धोंडीबा असं म्हणून सायब्याला म्हणाला. गवत्याला म्हणाव, मागचं लगीच विसरू नये माणसानं. पोरानं देवजाची पोरगी गरवार केली तवा देवजा मनावर कोयता ठेवाय आलता. तवा कुठं गेलता पांडू पाटील? वाड्याची पायरी सोडली नाहीस. त्यो देवजा वाड्यात त्यापासनं वाकडी वाट करून येत नाही. त्यानं गवतूचा आणि रकम्याचा खाते उतारा सायब्यापुढं पसरला. तसा सायब्या म्हणाला, मी नव्हतो? मीच घेऊन आलतो नवं. ते ध्यानात राहत्यात होय उपकार माणसाच्या. गवतूला म्हणाव त्या पांडू पाटलाच्या पुतण्यासंग पोरगं फिरतंय. गांडीला चड्डी राखायची नाही, लवकर शाना हो. आप्पा म्हणाला, आणि मीटिंगला ठरवून वेगळा गाडा काढायचं ठरवतायच कसं? रकम्या म्हणत होता, नाच्यानी पैसे दिल्यात बँजो आम्हालाच पाहिजे. सायब्या म्हणाला. यावर आप्पा म्हणाले, मग काय करायचं? बाकीची काय म्हणत्यात? आम्ही घेतो साहित्य वाटून. त्याचं आणि आमचं नाही जमायचं. उगच उठलं सुटलं त्यांच्यासंग भांडण कराय कोण रिकामा आहे? सायब्या निर्वाणीचं बोलला खरं, पण नको तेच पुढं वाढून आप्पाच्या ठेवलं होतं. तमाशाबीत दुसरा ठरविलेला नाही होय. धोंडीबा म्हणाला आणि आप्पाच्या डोक्यात घुंगराचा आवाज घुमायला लागल्यागत झालं. त्या पांडूकडं काही नाही. त्याचं कान भरणारी दुसरीच कुत्री आहेत. तू धोंडीबा म्हणत होतास देवजाच्या पोरीचं. तिची पोरगी आहे नवऱ्याजवळ. सारखी इकडंच की. परवाच्या दिवशी आमच्या बिराडाला परड्यातल्या छपरात रखम्या आणि ती गावली. त्या ठाऊनं रखम्या माझ्या पोरासंग असं काहीतरी खुसपट काढून भांडायलाच लागलाय. सायब्या बोलत होता. आप्पाच्या डोक्यात उरूस घुमत होता. धोंडीबाला देवजाचा राग आला. त्यात आणखी सायब्यानं पुढची माहिती दिली. धोंडबा, एवढंच नाही, जो देवजा कोयता घेऊन गवत्याच्या मानव ठेवायला आलता, त्योच देवजा आणि गवत्या देवजानं काढलेल्या मळीची दारू पीत, मानात माना घालून दारूत बोट बुडवून किच्ची पेटतीया बघत रोज बसत्यात. त्याचा कोयता एका खोपड्याला निही दुसऱ्या खोपड्याला असतात. बघायचं असल तर ये सांच्याला. धोंडीबाला अचाटच वाटलं.
असल्या माणसांनी जगल्यापेक्षा मेल्यालं बरं. आबरूचं खोबरं झालं तरी चांग भलं म्हणणारी, घाणीत बसून खाणारी, अशांना काय बोलावं? शहाण्या माणसाला ह्यांना काय बोलायचंय ते कळायला 7 जन्म घ्यायला पाहिजेत. आप्पानं साहेब्याला जायला सांगितलं, पण साहेब्या जाता जाता म्हणाला, मग काय करू? गवत्या आणि गवत्याचं पोरगं म्हारुड्यातलं पुढारी झाल्यात. तुला काय लायसन काढायला लागतीया? साहित्य वाटायचं म्हणलं तर सांगतो. ते साहित्य मी दिलंय. माझ्या घरात आणून सर्व टाका. सांगून बघ काय म्हणतात ते. आप्पा म्हणाला. सांगून सरळ पंतानं रखम्या तरी ऐकल असं वाटत नाही मला. साहेब्या म्हणाला. बघा सांगून, नाही तर आणून नवीन. पण भांडत बसून काय फायदा नाही. त्यांना कुणीकडून तरी भांडणंच करायची आहेत असंच दिसतंय ह्यावरनं. आप्पा समजुतीनं बोलला नि धोंडीबानं तोच सूर पकडला. घ्या म्हणाव सारच नि नाचवा बायका. आयत्या पिठावर आंघोळ्या घालायची सवयच हाय पांडू पाटलांच्या बापसनं त्या घराला. तेच पुढं बी उगवायचं. दुसरं उगवलंच कसं? साहेब्याला सांगून साहेब्या उठाय तयार नव्हता. तसा धोंडीबा म्हणाला, जा बघ जा काय म्हणतात ते. आप्पाला काय वाटायला लागलं? या वाड्यात गाव आपली दुःख घेऊन आलं. त्यांची आसवं या वाड्यानं झेलली. खरं माणूस आता असा फायदा घेऊ लागली तर वाडा टिकल? गौतूला किती वेळा आणि काय काय द्यायचं? तो गौतू आपल्या विरोधात. साहेब्याला आपण दुसरं साहित्य घेऊन दिलं. रकम्याला लाज वाटल का? गौतू नि पांडूला एवढ्यावरती गप्प बसतील आणि साहेब्या तर आपल्या संग निष्ठेनं राहील का तोही गौतू सारखा उधळल? खात्री नाहीच. पांडू मीटिंग चुकवत नाही. तुमच्या पुढं मी जाणार का आणि चालतंय का असा म्हणीत असून हे काय करतोय? पाडव्यातल्यापेक्षा काहीतरी वेगळं व्हायला नको? आप्पानं साहेब्याला जा म्हणून सांगितलं. तो गेला. धोंडीबा उठतच स्वतःशीच, बाईला चांगलं काय घडायचं दिसनाच की म्हणत गेला. आप्पाची सहज गेल्यागत फोनवर बोटं गेली. फौजदार तुम्हाला सांगत होतो असं म्हणून लांबडं लावू लागला. पांडू पाटलाचं नाव घेतलं. तो असं केलं तर गप्प बसणार नाही असं ऐकल्यावर मात्र आप्पानं फोन आदळला. थोडा वेळ थांबून त्यानं पोलीस प्रमुखालाच फोन केला. सविस्तर चर्चा करून बंदोबस्त केला. फौजदाराला राग येणार. पांडू पाटलाच्या वरच्यावर जेवणावळी, त्यांचं पोलीस स्टेशनला येणं जाणं. आपण केलं तेच बरोबर. प्रकरण चिडीला पडणार. पण गावातली घाण 4 दिवस गेली तर नंतर बघू. खरं तर मुसलमानांना धार्मिक भावनेच्या सदरात खडीच फोडायला लागली असती. आपल्या जागेवर दुसरा कोण असता तर? पांडूला तीच खात्री वाटत होती. पण अगोदरच ते सारं मिटवलं. तो म्हणतोय पाडव्यातला डाव फसलाय. त्यापेक्षा आपण आधीच शहाणं झालेलं बरं. फौजदार सांगणार पांडूला. खरं तर त्याला आपण फोनच करायला नको होता. असू दे. सार्वजनिक देवाचा कार्यक्रम पार पाडताना गाव प्रमुखाला जे वाटतंय तेच मांडलं पाहिजे. पाहिजे तर वकिलाचा सल्ला घेऊ. त्याशिवाय ह्यांचं पाय आवळायचं नाहीत. फौजदाराविषयी आपण साहेबाला बोललोच आहे. त्यामुळंच ते त्यांना सांगतीलच. उरसाच्या आदल्या दिवशी पोलीस गाडी आली. हंबऱ्या जगताप, रकम्या उत्तम्या, उम्या यांना घेऊन गेली. पांडूला समजलं. पण त्याला पाडव्यातल्या प्रकरणाची शंका आली. तो निम्मा झाला. तरी त्यानं सगळ्यांना बोलावून घेतलं. तोपर्यंत साऱ्या गावभर झालं. पाडव्यात या चौघांनी देव मुसलमानांच्या घरात ठेवलं होतं म्हणून त्यांना उरुसाबद्दल आत टाकलीत.
अगोदरच चर्चा होती. दबकत चोरून ती आता उघड्यावर सुरू झाली. उतम्या गुरवाच्या आईनं रडून गाव गोळा केलं. तिचं ते एकच एक पोरगं, नवरा मेला. तिनं त्याला कसंबसं सांभाळलंय. माझ्या पोरानं काय केलं? भावकीच्या डोळ्यात माझं पार कुसळागत बोचतंय. त्यांचाच कारभार असणार ह्यो. गण्या गुरवाबद्दल ती रडून बोलत होती. तिला पांडू पाटलानं बोलावलं तरी ती गेली नव्हती. उरसाला आपली पोरं नाहीत म्हटल्यावर परसू जगताप नि गौतू कांबळे 3 फूट गल्लीत उडालीच. हे पोलिसाचं डोसकं नाही, गावातल्यांचं हाय. गावातल्यांचं नाही, आमच्या भाऊकीतलंच हाय. गौतू साहेब्याला उद्देशून बोलत होता. त्यांच्या गाडव लावतो. इजडी उजडाय हुंबर झिजवाय जात्यात. आमची पोरं दंगा करत्यात. आता परसू आपण दंगा केल्यावर कोणचा साहेब येतोय भाद्दर ते बघूयाच. आता ढिल्लं पडायचं नाही. आमची पोरं आत टाकून उरूस कसा करत्यात तेच बघतो. परसूला कशातच लक्ष लागना. पाहुणपै काय म्हणतील, इतका खर्च केलाय, सारा पाण्यात गेला. तो परत पांडूकडं आला. मग काय करायचं आता? बघतो फोन करून, पांडू म्हणाला. आणि उम्या आहे म्हटल्यावर दादा आमचा गप्प बसतोय होय? मला बसूच देणार नाही. कुठं गेलाय त्यो? टाईम कशाला लावायचा? गावाच्या आईला कुठला तरी लावला पाहिजे. तवा देव घावलं. त्या मुसांड्याच्या तचनी आता नावं घेत्यात आमच्या पोरांची. गावाचं नाही हो हे कारस्थान, तुमच्या पुढाऱ्यांचं आहे. तुम्हाला कळायला अजून टाईम आहे. पांडू असा म्हणतोय एवढ्यात त्याचा थोरला भाऊ आला, उम्याचा बाप. आणि तुला कळतंय? परसूचं डोकं आतल्या आत भोंग्यानं लाकडाला पोकरावं तसं झालतं. पांडू दादाच्या पुढे काय बोलला नव्हता. तेवढ्यात गौतू आणि बडबडत आला. आमची पोरं डांबून उरूस भरवतोयाच कसा गाव तेच बघणार हाय. दादा पाटलानं भाऊकी जमा केली. परसू आणि गौतू होतीच. वाड्यामोरं आप्पाला विचारायला म्हणून दादा पाटील आला. तसं उरूस भरल्यागत वाड्यामोरं झालं. गर्दी बघून आबा जिना उतरायला लागला. तसं आप्पानं धोंडीबाला आबाला वर न्यायला सांगितलं. कारण पाडव्यात आप्पानं माणसं कशीही बोलतात त्याचा अनुभव घेतला होता. आप्पा बाहेर आला तसा दादा पाटील, सरपंच, आम्ही उरूस करायचा का नाही ते तरी सांगा की. काय चाललंय हे तुमचं? ते ज्यांचं त्यानं ओळखायचं. काय ओळखायचं? पोरं आमचे आत नि उरूस करून आम्ही खाऊ का? दादा म्हणाला. आमची पोरं उंडगी फिरू द्यात. कुणाच्या दारात तरी नाहीत जात. आणि आम्हीच दंगा केल्यावर उरसात आमची कोण काढणार हाय? परसू असा म्हणाला. आणि आप्पाला धमकीचा राग आला. त्याआधीच चंदूअण्णा म्हणाला, तुमची काढणार नाही तर ठेवतोय काय? तुझ्या आईला मांग लावतो तुझ्या. देव कुणी पाडव्या दिवशी पळवून नेलं र? त्यासनी त्याच येळेला गावाय पाहिजे होती. गांडीची साल्टच काढली असती. पुरावच उभा करतो. त्या गरीब गुलाबबाईला नाक घासायला लावलं सा, त्यांचं जगणं हराम केलं सा. आप्पा म्हणाला तसं गाव म्हणायला लागलं. त्यासनी धरून ठेचायला पाहिजेत. असली गहाण सणावाराची गावात ठेवायचीच नाहीत. सरकारला कळतंय सारं. त्या बिगार त्यासनी नेल्यात काय? पांडू पाटील आलेला कधीच गर्दीतनं निसटला. उगच दादा तुम्ही गप्प जावा. पोरग्याचं पराक्रम गावापुढं उघडाय लावू नका. मी पुराव्यानं बोलतोय. आप्पा असा म्हणला नि दादा पाटील नरम झाला. परसूनी गौतू पांडूला बघू लागली. उरूस कोण भरवून देत नाही ते बी आम्ही बघतोच. केरबाडोंब म्हणाला. तोपर्यंत
गुळव्या म्हादाला जोर चढल्यागत तो बोलला. कुणीतरी घोटभर दिली की काय बी बरळून भागतंय होय. कसा दंगा होतोय तेच बघतो. दंग्याचं नावच काढायचं नाही कुणी. गुळव्यादा, मी सरपंच आहे तोपर्यंत उरूस होणारच. कुणी धार्मिक कार्यात गडबड केली की सोडणार नाही मी त्याला. पोलीस गाड्या उरसाच्या आदल्या दिवशी यायला सांगितल्यात. त्या आज येतीलच संध्याकाळच्याला. उद्या कोणी काय बी म्हणेल. सारच बंद करा. आप्पानं खणखणीत टोला दिला. तशी गर्दी पांगायला लागली. तरी आप्पा बोलत होता. मी सांगाय पोलिसांचं कामच आहे हे. उद्या कोण दंगा करील त्याला प्रत्येक सणाला आत बसायला लागल. त्यामुळं प्रत्येकानं ठरवायचं कसं वागायचं ते. तुमच्या हातात सत्ता आहे. तुमचं तुम्ही ठरवा. आम्ही काय सांगायचं. चेहरा पाडून दादा पाटील गर्दी पांगली तशी निघाला. परसू आणि गौतू कुठंच दिसत नव्हती. झालं ते बरंच झालं असं आप्पाला वाटू लागलं. पण पांडू कुठंच दिसला नाही. असा विचार करत आप्पा बसला होता. तेवढ्यात रकमाचा बाळ्या आला. तोच म्हणाय लागला, मोठा पुढारी मात्र पळून गेला बरं का आप्पा गर्दीतनं. आलता तो तर माझी नदार त्याच्यावरच होती. तुमची तऱ्हाटणी ऐकली नाही. त्या आधीच गेला. समजणार की. शब्दनी शब्द पोचवतोय बघा पापणी लावायच्या आत. त्याला वाटलं आम्हाला त्याचा पराक्रम माहीतच नाही. बरं झालं आप्पा. गावाला माहीत झालंय ते त्यासनी समजलंय ते. चंदूअण्णा अजून थांबला होता. आबा खाली आला. चंदूअण्णा, काय खरं नाही तुमचं. काय चाललंय हे तुमचं. कशाला ह्या गोष्टी माणसं करत्यात. पोरासनी एक म्हणतो ठावं नाही. पोरांच्या बासने बी नाही होय. आबा, पोरांच्या परास पोरांच्या बाच्या अंगात बी लय मांद आहे. चंदूअण्णा म्हणाला. होय, पोरं लग्नाला आली तरी. बाळ्या म्हणाला. आप्पा उद्याचा विचार करत होता. हे बघा तुम्ही पाहुणं पै बघीत गुथपाळू नाकारू नका. चांगल्या कामाचा इस्कूट कराय जास्त अक्कल लागत नाही. तेव्हा उद्या तुम्ही सारीच डोळ्यात तेल घालून काम करायला पाहिजे. आधीच फौजदार म्हणत होता कशाला उरूस भरवताय. फौजदाराला काम लागतंय म्हणून कशाला हायसा म्हणाव. जनतासाठीच म्हणाव ना. माईला माणसं नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून रडत्यात आणि ही नोकरी असणारी कामासाठी रडत्यात. काय म्हणा माणसाला आयत्याचं म्हणाय पाहिजे काही दिसानं. गुळव्या महाद्या म्हणाला. ह्यो नवीन फौजदार आहे. पांडू पाटलानं त्याला मिंदा केलाय. मग काय तसाच बोलणार की. केरबाडोंब म्हणाला. आबाला साऱ्यांनाच सांगावंसं वाटत होतं. पण सांगून ऐकणारही. हल्ली प्रत्येकाला जास्त समजतंय असं वाटतंय. काय सांगायचं. ह्या पांडूचा बा आणि आपण कैकदा भांडलो 4 भिंतीच्या आत. गावापुढं मात्र एका विचारानं एका दिलानं. त्याच्या उलट आता ह्यांचं घरात 4 भिंतीच्या आत मीटिंगला एक बोलणं वागणं नि बाहेर सारं इसरून आपल्या मतानं वागत्यात. ह्या माणसांना सांगून सारं मुसळ केरातच. माप वाटतंय आप्पासकट साऱ्यासनी खडसावं. पर ताकद हाय आपली त्याता नी आपलं तरी कोण ऐकणार. जीव तडपडून काय उपयोग. जुन्या गोष्टी नुसत्या सांगायच्या मोर्चांना